C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. नवजात वासरांना बेवारस सोडणाऱ्या शेतकऱ्यांनी कमीत कमी 15 दिवस वासरांना सांभाळावं आणि त्यानंतर एखाद्या गोशाळेमध्ये सोडावं असं मनोगत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. तसेच नगरसेवक सागर तनपुरे यांच्या कार्याचं तनपुरे यांनी कौतुक केलं आहे. 19 मार्च रोजी संध्याकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि सोनालीताई तनपुरे यांनी राहुरी शहरामधील केशरंग कार्यालय येथील गोशाळेला भेट दिली आहे. तनपुरे पुढे म्हणालेत की राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर निर्माण झालेला एक गंभीर सामाजिक प्रश्न आता अधिकच भीषण रूप धारण करतोय. गायींच्या नवजात वासरांचा, विशेषतः नर गोऱ्यांचा सांभाळ करण्यासाठी शेतकरी असह्य ठरतायत. दूध धंदा तोट्यामध्ये गेलाय. त्यामुळे आणि गोऱ्यांपासनं कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळत नसल्यानं अनेक शेतकरी नवजात वासरांना बेवारस सोडून देत आहेत. शासनानं काहीतरी ठोस भूमिका घेऊन निर्णय घ्यावा. नगरसेवक सागर तनपुरे हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुमारे 100 वासरांचा सांभाळ करतायत. वासरांचा सांभाळ करण्यासाठी मोठा खर्च लागतो. सागर तनपुरे यांना राज्यभरामधनं गोरे सांभाळण्यासाठी फोन येत आहेत. मात्र एक व्यक्ती किंवा एक संस्था ही जबाबदारी किती काळ आणि किती प्रमाणात उचलणार हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठीच स्वखर्चानं सांभाळ करणाऱ्या गोरक्षकांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय. तसेच नगरसेवक सागर तनपुरे यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलं. या प्रसंगी सचिन शिरसाट, राम सरोदे तसेच योगेश रोकडे, संतोष आघाव, नितीन वराळे, किरण तागड, विशाल थोरात, वरुण गुलदगड, अशोक हार्दे, बाळू जगधने, राजेंद्र रोकडे, शुभम वराळे, महेश वराळे, सोहम देहाड्राय तसेच जालिंदर ताकटे, प्रवीण कळमकर, राठोड सर तसेच योगेश मारकर, भोसले सर, गोरख घोरपडे, एकनाथ बर्डे, बालाजी पाणसंबळ, गडदे सर, योगेश वाघ आदी या ठिकाणी उपस्थित होते. बंदीचा जो काही कायदा आहे त्यानंतर खरं एक मोठा सामाजिक प्रश्न, हे जे गोरे असतात त्यांचा संपूर्ण राज्यभरामध्ये खरं निर्माण झालेला आहे. या राज्यातला शेतकरी देखील दुधाचे भावातली चढ उतार असेल, त्यामुळं ज्या भाकड गायी असतात आणि गोरे असतात त्यांचा खर्च हा करू शकत नाही, कारण दूध धंदा एक शाश्वत शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्न देणारा धंदा आहे आणि त्या धंद्यामध्ये थोडेफार जे काही पैसे राहतात, पण हे गोरे जे की त्याच्यापासून उत्पन्न नसल्या कारणाने ते सांभाळणं शेतकऱ्याला देखील शक्य होत नाही. आणि त्यामुळं सध्या तालुकाभर बऱ्याचशा ठिकाणी हे एक दिवसाची जनावरं ही सोडून दिलेली आढळतात. बऱ्याचशा ठिकाणी आता मला उदाहरण सांगितलं की एकाच तर तोंड पट्टीने, चिकट पट्टीने बांधून पोत्यात घालून पोतं बंद करून सोडून दिलं होतं की जेणेकरून त्याचा त्या ठिकाणी अशी विल्हेवाट लागावी. असं जनावर देखील आमचे नगरसेवक सागर तनपुरे यांनी आता जवळपास किती येते 100 ही जनावरं गोऱ्यांना या ठिकाणी सांभाळ ते करतायत.
आणि अशा या मुक्या जनावरांची सेवा करण्याचं अत्यंत पुण्याचं काम सागरभाऊ तनपुरे या ठिकाणी करतात, आमचे नगरसेवक. अत्यंत पुण्याचं काम आहे. परंतु इतकी मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे की याच्यावर खरं शासनानं आता काहीतरी मोठं धोरण घेण्याची गरज आहे. ही मुकी जनावरं नाहीतर ह्यांचे कुत्रे लचके तोडून खातात अशी परिस्थिती देखील आहे. बिबटे खातात, कुत्रे लचके तोडतात. काही काही ठिकाणी जर आता पट्टीने तोंड बांधून मरायला सोडलं असेल तर यांची देखील मोठी तशी भीषण परिस्थिती ही आहे. हे वास्तव, एक सामाजिक वास्तव, कटू सत्य हे या ठिकाणी आपण बघतो आहोत. आणि म्हणून सागर तनपुरेंसारख्या नगरसेवकांनी आमचे हे हा जो उपक्रम सुरू केला त्यांचे खरं खूप खूप त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. या तालुक्याभरातनं शेतकरी माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे झाले पण राज्याच्या बाहेरचे पण आता फोन चालू आहेत. राज्याच्या बाहेरचे पण फोन त्यांना या ठिकाणी चालू आहेत. आणि म्हणून परंतु शेवटी त्यांच्या कामाचं खरं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. परंतु शेवटी एक माणूस किंवा एक संस्था देखील कुठपर्यंत पुरणार. बऱ्याचशा गोशाळा ज्या आहेत त्या फक्त गावरान गोऱ्यांना घेतात. जर्सी गायींच्या गोऱ्यांना तिथं देखील बऱ्याचशा गोशाळ्यामध्ये घेतलं जात नाही. आणि म्हणून शासनाने जर गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असेल तर ही यांचा सांभाळ करण्याचं देखील काहीतरी धोरण हे शासनानं त्वरित त्या ठिकाणी अंमलात आणलं पाहिजे. या मुक्या जनावरांचे असे जे हाल होत आहेत ते पाहून कुणाचंही खरं हृदय पिळून टाकणारं त्या ठिकाणी अशा घटना समोर येतात. आणि म्हणून सागर तनपुरेंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि सरकारने याच्यावरती काहीतरी भूमिका घेऊन ठोस काहीतरी याला एक आर्थिक काहीतरी पुरवठा करावा किंवा काहीतरी जेणेकरून त्यांचा सांभाळ होईल असं धोरण सरकारने देखील लवकरात लवकर आणावं. सागर तनपुरे आणि त्यांचे सर्व सहकारी इथं जे उभे आहेत त्यांच्या सर्वांची मेहनत असेल, त्यांचे कष्ट असतील, त्यांनी दिलेला वेळ असेल, हे करणे सोपं नाही. तर इथं त्यांच्या सर्वांच्या वतीनं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो. कारण इथं काही काही गोरे असे आहेत की जे एक एक दिवसाचे आहेत, दुसऱ्या दिवशीचे आहेत. त्यांना त्यांच्या आईचं दूध देखील त्या ठिकाणी न पाजता सोडलेलं आहे. तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की कमीत कमी एक 10-15 दिवस त्यांना सांभाळावं. दूध तरी आईचं चाऱ्यावरती येऊस तोपर्यंत तरी सांभाळावं, जेणेकरून नंतर इथं देखील थोडंसं सांभाळणं योग्य होईल आणि त्यांचं देखील नैसर्गिक आईच्या दुधाचं त्यांना त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीचं आवाहन देखील आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना करू इच्छितो. मनोज साळवे, सी24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.